आता घेऊयात इतरही महत्त्वाच्या टॉप 9 बातम्यांचा आढावा। मंत्री नितेश राणेंच्या कणकवली मतदारसंघामध्ये आय लव्ह महादेवचे बॅनर्स, तर कणकवली भाजपच्या नवरात्र देवीच्या मंडपामध्ये या झळकलेल्या बॅनर्सची सर्वत्र चर्चा। अंगणवाडी सेविकांना दिवाळी आधीच भाऊबीजेची भेट मिळणार। अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 2000 रुपये देण्यात येणार, तर एकूण 40 कोटी 61 लाख रुपयांचा निधी त्यासाठी मंजूर। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। जळगावच्या सराफा बाजारामध्ये चांदीच्या दराचा नवा उच्चांक। चांदी 4500 महागली। चांदीचे दर विना जीएसटी 1,44,000 तर जीएसटीसह 1,48,600 रुपयांवर सध्या चांदीचे दर। नापास मुलांना पुढच्या वर्गात ढकलण्याच्या अध्यादेशाबाबत मुंबई हायकोर्टाची नाराजी, तर हा निर्णय चांगल्या आणि दर्जेदार शिक्षणाला प्रोत्साहन देणारा नाही। राज्यभरातील विद्यापीठांना नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। नाशिकच्या रामकुंडावरील वस्त्रांतर गृह पाडकामाला सुरुवात, तर राम कालपथ या प्रकल्पाला अडथळा ठरत असल्यामुळे मनपाकडून हे पाडकाम हाती। पुरोहित संघाला दिलेल्या नोटिशीच्या कालावधीचा पूर्ण झाल्यानंतर आता हे पाडकाम सुरू आहे। UDAS प्रणाली अंतर्गत विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेमध्ये मुंबई सर्वात शेवटी। स्वतंत्र पर्याय नसल्यामुळे अडचण। महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी महानगर या तुलनेत मुंबई विद्यार्थ्यांची नोंदणी होताना दिसत नाहीये। शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे थांबवलेलं शिक्षकांचं वेतन पुन्हा सुरू करा। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश। हायकोर्टाच्या आदेशाला शिक्षकांना मोठा दिलासा। कुलाबा सिप्स वांद्रे हा भुयारी मेट्रो मार्ग पुढच्या महिन्यामध्ये खुला करण्यात येणार। CSMT मेट्रो स्थानकाला सुद्धा हा भुयारी मार्गाने जोडलं जाईल। हजारो प्रवाशांचा प्रवास यामुळे सुकर होण्याची चिन्ह। CSMT स्टेशनचा 18 नंबर प्लॅटफॉर्म 3 महिने बंद राहणार। पायाभूत कामांमुळे आता नंबर 18 प्लॅटफॉर्म हा 1 ऑक्टोबरपासून बंद। CSMT पुनर्विकासासाठी 2450 कोटींचा खर्च येणार। अमरावती आणि बल्लारशाह एक्सप्रेस दादरपर्यंत चालवल्या जातील।